नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण संवाद यात्रा घेऊन आलेलो आहोत. 2-3 एपिसोड तुम्ही पाहिलेत. या पहिल्या 2-3 एपिसोड्समध्ये अतिशय संवेदनशील असलेला जो मुद्दा आहे ॲट्रॉसिटीचा कायदा, त्याच्यावरती आपण सखोल चर्चा घडवून आणली. काही केस स्टडीज पण दाखवल्या. राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये जो समाज प्रबळ आहे तो समाज रस्त्यावरती का उतरला ही तिकडे खूप चर्चा झाली होती. इथेही महाराष्ट्रात तीच चर्चा होते की जो मराठा समाज आजपर्यंत सत्तेवरती होता तोच समाज अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या संख्येनं का रस्त्यावरती उतरलाय. मला असं वाटतं की त्यातली जी खदखद आहे ती खदखद समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि आजचा प्रयत्न यासाठी वेगळा आहे की मी इथे मुद्दा म्हणून, म्हणजे या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे, मी जे मोर्चे कव्हर केले या मोर्चामध्ये डॉक्टरांची संख्या आणि शिक्षकांची संख्या ही तुलनेनं खूप जास्त आहे. आता जेव्हा विस्थापित आणि प्रस्थापित असा वाद सुरू होतो तेव्हा याच मंडळींना विचारायला पाहिजे की खरं म्हणजे आता असा विचार कोणी करू शकेल की इथे तुलनेनं प्रस्थापित असलेले, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे अशी ही मंडळी आहे, तरीसुद्धा ही मंडळी इथे का येत आहेत, डॉक्टर्स का येत आहेत, शिक्षक काय येत आहेत, हे यांच्यापासून आपण सुरुवात करतोय. मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि काय म्हणजे कशामुळे इतकं घडतं. मी डॉक्टर सचिन देशमुख, कान नाक घसा तज्ज्ञ आहे. समाजामध्ये मराठा लोकांवरती जो आर्थिक अन्याय होतोय की शेतीमध्ये अडचणीत आहेत शेतकरी, आणि मराठा समाज हा पूर्णतः शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे. ठराविक लोकांची क्रांती झाली, ठराविक लोकांनी राजसत्ता भोगली म्हणून सरसकट मराठा समाजानं सत्ता भोगली, हेच चुकीचं आहे. पण मग असं डॉक्टर तुम्हाला जाणवतं का तुमच्याकडे पेशंट्स खूप वेगवेगळ्या स्तरातले येतात, पर्टिक्युलर मराठा समाजातलं जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता, म्हणजे 20 वर्षाचा आपण एक असा ग्राफ बघू, काय जाणवतं. ते प्रचंड अडचणीत आहे मराठा समाजातले लोक. शेती करणारे सर्वच समाजातले लोक अडचणीत आहे. असं मला म्हणायचं नाही की फक्त मराठा समाजातलेच आहे, परंतु मराठा समाजातले लोक हे शेतीवर बाकीच्यापेक्षा जास्त डिपेंड आहेत, त्यामुळं हा समाज जास्त अडचणीत आहे. ओके, ठीक आहे. तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर प्रकाश शेलार. मी याबद्दल एक बोलेन की सध्या समाजामध्ये मराठा समाजातील जे काही विद्यार्थी आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांना आर्थिकरित्या खूप जास्त पद्धतीनं डिस्क्रिमिनेशन होत आहे. ओके, हे तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. हो, उदाहरणार्थ की रिझर्वेशन असणं आणि नसणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रिझर्वेशन नसून सुद्धा मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांना पूर्ण फी त्यांना भरावी लागते, आणि त्याच तुलनेत रिझर्वेशनच्या लोकांना आर्थिकरित्या सधन असून सुद्धा फीमध्ये सवलत मिळते. त्यामुळे रिझर्वेशन आणि फी माफी, फी स्ट्रक्चर ह्या दोन वेगळ्या गोष्टी असल्या असत्या तर खूप बरं झालं असतं. एखादा असा इन्सिडेंट जो तुम्हाला आता रिसेंटली जे महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतात त्यांना सांगता येईल की हे तुमच्या लक्षात आलं की हा इतक्या आर्थिक स्तराला समाज जाऊन पोहोचतो. हो, उदाहरणार्थ की माझ्याच भावकीतील जी मुलं आज इंजिनिअरिंग कॉलेजसाठी शिक्षण घेत आहेत त्यांना 1,20,000 ते 1,30,000 इतकी फीस भरावी लागते. त्यांच्याचबरोबर रिझर्वेशन कॅटेगरीतले ज्यांचे आईवडील हे खूप उच्च पदावर आहेत त्यांना फीमध्ये पूर्ण सवलत मिळते. मग त्यामुळं ह्या लोकांना, ह्या गरीब लोकांना शिकणं खूप मुश्किल जातं. मुळात शेती पिकत नाहीये, इतर काही संस्था कर्ज देत नाहीत आणि पूर्ण फी भरावी लागते, त्यामुळं त्यांना शिकणं अवघड जातं. त्यामुळे मधूनच शिक्षण सोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ठीक आहे. आणि पेशंट जे तुमच्याकडे येतात, तुमचं मला नाव सांगा. मी रामकृष्ण पांडुरंग खडके, मी शिक्षक आहे. या संदर्भामध्ये मला एवढं बोलायचं आहे की हा जो आत्ताचा आमचा मराठा समाज आहे, हा मराठा समाज जी आता माझ्या एक उदाहरण सांगतो तुम्हाला की माझ्या भाऊकीतला एक मुलगा होता 96%चा. 96%चा मुलगा होता, आणि दुसरी जी मुलं होती ती 90च्या खाली होती. त्या 96%च्या मुलाला माझा प्रवेश मिळाला नाही आणि त्या 90%च्या मुलाला प्रवेश मिळाला. मग ही जी विषमता आहे ही विषमता कुठेतरी दूर झाली पाहिजे. आणि याला कारण असं आहे की आज आमच्या मनामध्ये माझ्या मुलांच्या शिक्षणाचा, आज माझ्या शिक्षणाच्या भवितव्याचा प्रश्न आहे आज माझ्या मुलाचा, आणि हा भवितव्याचा प्रश्न आज मला या मोर्चामधून मांडण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल ठीक आहे. आपण हा प्रयत्न करतोय की डॉक्टर आणि शिक्षक मंडळी ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चात काय येतात. तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर सत्यवान शिंदे. डॉक्टर आणि शिक्षक मंडळी याच्यामध्ये येण्याचं मुख्य कारण की ही जी डॉक्टर आणि शिक्षक मंडळी आहे ही ह्या सर्वांचा बेसच शेतकरी समाजातली आहेत ही सगळी काय. आणि ह्या समाजामध्ये शेती सगळी बेभरोशाची झालेली आहे. त्यामुळं बेभरोशाची शेती झाल्यामुळं आर्थिक खच्चीकरण समाजाचं झालं आहे. आर्थिक खच्चीकरणमुळं मानसिक खच्चीकरण झालं, आणि त्याचं रूपांतर
हे जे आत्महत्या होत आहेत त्याच्यामध्ये व्हायला लागले. तुम्ही मला पर्सनली विचाराल तर माझ्याकडे जेव्हा मराठा समाजांचे सर्व समाजांचे पेशंट माझ्याकडे येतात, नॉट मराठा. हां म्हणजे सर्व समाजाचे येतात, पण मी स्पेसिफिकली बघतो जेव्हा मराठा समाजाचे पेशंट येतात तेव्हा त्यांच्याकडं आर्थिक बाबी फार गंभीर झाल्यात. ते राजीव आता नवीन एक सिस्टीम चालू झाली आहे राजीव गांधी, ते तुमच्याकडे आहे का? पण दुसऱ्या समाजातले बरेच लोक राजीव गांधी तुमच्याकडे आहे हे विचारत नाहीत. काय हे त्याचं द्योतक आहे की समाज आर्थिकदृष्ट्या भयंकर मागासलेला आहे. तर त्याचं जर सबलीकरण करायचं असेल तर सरकारनं या समाजाला काय करायला हवं याच्यावरती आपण जरूर बोलणार आहोत. हे डॉक्टर कदम आहेत, मी पर्सनली त्यांना ओळखतो, ते चांगले शेतकरी आहेत. एवढं का होतं की म्हणजे डॉक्टर आणि शिक्षक रस्त्यावरती येत आहेत? सरांनी म्हटलं तसं की आम्ही जरी आता आज डॉक्टर आणि शिक्षक म्हणून इथं बसलेलो असेल, आर्थिक दृष्टीने आम्ही जरी सक्षम होऊन इथं बसलेलो असेल, तरी आमचे भाऊ बंद खेडेगावात राहतात. आणि मी एक मोठा शेतकरी असून सुद्धा मी सांगतो तुम्हाला, एक काळ असा होता की मीही पाहिजे ती फीस भरू शकत नव्हतो. आणि आमच्यासोबत असणारे जे काय इतर जातीचे लोक असतील किंवा हे असतील त्यांना फीसमध्ये माफी असायची. आणि आमच्यापेक्षा आत्ताचा काळ तर खूप बदलला आहे. आता फीसची मर्यादा खूप मोठ्या प्रमाणावर 2-2.5 लाखापर्यंत फीस जाते. आणि इतर जातीतले जे काय ज्यांनी आरक्षण भोगलंय, ज्यांनी सरकारी नोकऱ्या भोगल्या, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेत, किमान त्यांना तरी तुम्ही इतरांसारखं स्ट्रक्चर देऊन हे करा. ओके, तुम्हाला असं म्हणायचं की जे मागासवर्गीय समाजातले ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरात गेले त्यांनी रिझर्वेशन सोडून द्यायला हो, द्यायला पाहिजे. इतकी सहजासहजीची गोष्ट आहे का? डॉक्टर काय कारण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर्स येत आहेत? आज नाव सांगा. मी डॉक्टर रवी गरड. आज समाजामध्ये, मराठा समाजामध्ये जे हे आर्थिक हे विषमता वाढलेली आहे, आणि भलेही मी आज आर्थिक स्थितीमध्ये चांगला असेल तरी माझे बरेचसे कलिग्ज आहेत की जे हे अफोर्ड नाहीत करू शकत. तर फक्त ह्या सगळ्यांना सपोर्ट म्हणून मी सपोर्ट म्हणून तुम्ही येता. हो सर्वांना. माझं नाव डॉक्टर सतीश जवे. आम्ही ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतो. मला यांचे अनुभव ऐकून घ्यायला खूप बरं वाटेल, कारण महाराष्ट्रात ते कळायला पाहिजे. मी तर खूप ग्रामीण भागात फिरतो. तर मी ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतो. माझ्याकडे प्रत्येक म्हणजे जाती पंथाचे लोक येतात, पण बहुतेक जण बरेच पेशंट असे असतात की मराठा समाजातले जे पेशंट आहेत ते केवळ माझी थोडी कमी फीज असून सुद्धा अफोर्ड करू शकत नाहीत. पण ह्याच्यातले जास्ती लोक फक्त 50 रुपये फीस घेतो मी. 50 रुपये फीस घेतो ते सुद्धा अफोर्ड करू शकत नाहीत. IV लावलं 100-125 रुपये घेतो ते सुद्धा देऊ शकत नाहीत. पण हे मेजर प्रॉब्लेम. 90% लोक हे फक्त मराठा समाजात. डॉक्टर, महाराष्ट्राला तुमचा एक आत्ताचा रिसेंटचा एखादा अनुभव सांगा की हा मराठा समाजातला होता आणि तो अफोर्ड करू नाही शकला. नाव घेऊन, गाव घेऊन सांगा. हां, गजिंदर शेटे म्हणून आहेत आमच्याच गावातले. त्याला डिहायड्रेशन होतं, सिव्हिअर डिहायड्रेशन होतं. त्याला ॲक्च्युअली म्हणजे सिव्हिललाच पण जायला म्हणजे वाहतूक वगैरे आमच्या गावात नाही, त्याच्यामुळं पैसे वगैरे नाहीत, त्याच्यामुळं नजीकचं म्हणून माझ्याकडे आले होते. तर मी त्याला डिहायड्रेशन वगैरे क्लिअर केलं. पण ॲक्च्युअली त्यांना ज्यावेळेस डिस्चार्ज दिला त्यावेळेस त्यांना द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते त्यांच्याकडे. मग शेवटी मी तिकिटाचे पैसे दिलेत आणि तो मराठा समाजातला होता. हे इतकं सार्वत्रिक झालं. तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर पंकज शिनगारे, उस्मानाबादमध्येच प्रॅक्टिस करतो मी. तर मराठ्यांच्या समाजातील कौटुंबिक स्थिती आता अशी आहे की गेली 5-6 वर्ष आपण बघतो की सतत पडणारा दुष्काळ, त्यामुळं शेतीची नापिकी आणि शिक्षणामध्ये आरक्षण नसल्यामुळं गुणवत्ता असूनही मुलं गरीब असतात, शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळं आणि मुलांना ज्याला नोकरीची आवश्यकता आहे, नोकरी लागण्याची गुणवत्ता आहे, अशा मुलांना आरक्षण नसल्यामुळं त्यांना डावलून इतरांना संधी मिळते. अशी मुलं गरीब असतात आणि अशा परिस्थितीमुळं आणि इतकी आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळं, नापिकी आहे, नोकरी न मिळाल्यामुळं, शिक्षणाचा त्यांना पाहिजे तो दर्जा न मिळाल्यामुळं त्यांच्या मुलींचे लग्न करणं किंवा अशा जी काही लहान सहान घरातल्या गरजा भागवणं आहे, ह्या सुद्धा फार कठीण झालेल्या आहेत. अशी सध्याची कौटुंबिक स्थिती आहे. त्यामुळे समाज सगळा. ठीक आहे, मी माझ्या पहिल्या 3 एपिसोडमध्ये हे सांगितलं की हा जो मोर्चा निघतो त्याची आर्थिक मांडणी करायला पाहिजे. आज तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर बघितल्या तर 100 पैकी 99 आत्महत्या ह्या मराठा समाजातल्या आहेत. आणि यासाठी कुठल्याही प्रूफची गरज नाही. अनेक दुष्काळ मी कव्हर केले. मी विश्वास शिंदे सर, प्राथमिक शिक्षक आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी या ठिकाणी कार्यरत आहे. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. शाळेमध्ये शिकवत आम्ही अध्यापनाचं काम करत असताना विद्यार्थ्यांना वह्या वगैरे किंवा फीसचा तर प्रश्न येत नाही जिल्हा परिषदला, परंतु शैक्षणिक साहित्यसुद्धा ते मुलं घेऊ शकत नाहीत. आणि मग असं एखादं तुम्हाला स्पेसिफिक उदाहरण सांगायला आहे सर. शैलेश जाधव जाधववाडीचे आहेत. त्याच्यानंतर शैलेश जाधवचंच सांगा मला. हां, त्यांची 3 मुलं माझ्याकडे शिक्षण घेतात. त्याचबरोबर सतीश जाधव आहेत. असे अनेक मुलं आहेत की त्यांना शैक्षणिक साहित्यसुद्धा घेता येत नाही. आणि वरच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी ज्यावेळेस ही मुलं जातात त्यावेळेस ती फीसची आता इतर समाजाच्या विद्यार्थ्यांना जशी फीस प्रतिपूर्तीची योजना आहे परत येण्याची, ती या समाजाला मराठा समाजाला लागू व्हावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. ठीक आहे, आपण जाणून घेतोय. संवाद आहे, संवाद घडवतोय की नेमकं असं का घडतंय की एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक मंडळी आणि डॉक्टर मंडळी रस्त्यावरती येतात. विक्रम माणिकराव पाटील शिक्षक आहे मी. आपण प्रश्न केला की शिक्षक आणि डॉक्टर्सच का सामील होतात, तर मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की केवळ शिक्षक आणि डॉक्टर्सच नाहीत. नाही असं माझं म्हणणं नाहीये, पण समाजातला असा तुलनेनं स्थापित असलेला घटक की जो आर्थिकदृष्ट्या बरा आहे, जेव्हा विस्थापित आणि प्रस्थापित अशी चर्चा सुरू होते तेव्हा फक्त विस्थापितच तिथं दिसत नाहीये, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला वर्ग सुद्धा रस्त्यावरती आहे. ठीक आहे, डॉक्टर्स आणि शिक्षक आमचं ग्रामीण भागाशी आमचे नातेगोते आहेत. आम्ही नोकरीनिमित्त ग्रामीण भागामध्ये काम करतोय. आज जरी नोकर वर्ग असलेला मराठा समाज तुम्हाला म्हणजे सक्षम वाटत असेल, परंतु ग्रामीण भागातला आमचा जो बांधव आहे, मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. माझा चुलत भाऊ आहे किनीला, त्याचे शेतीमध्ये यावर्षी सगळंच नापिकीनं त्याचं हे गेलं. शेवटची आशा म्हणून त्यानं एका पतसंस्थेतून लोन घेतलं 50,000चं आणि एका बोरवरून त्यानं पाईपलाईन केली आणि कांदा लावला. एक 4-5 एकर कांदा त्यानं लावला आणि खूप कष्टानं तो जोपासलेला कांदा ज्यावेळेस विक्रीसाठी आला त्यावेळेस सगळे कांद्याचे भाव गडगडले. मला राहुल सर तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटतंय की आठवड्यातून किमान 2 वेळेस मला त्याला फोन करावा लागतो की मला भीती वाटते की त्याच्या त्या परिस्थितीमुळं तो काय अघटित करू नये. म्हणून मी त्याला धीर देत असतो नेहमी की काळजी करू नको, ह्या गोष्टी बदल होत असतात. आमची ही जरी आम्ही आज म्हणजे नोकरी असेल किंवा काही आमची कमवती बांधव असतील, आम्ही म्हणजे आम्हाला हे सगळं दिसतं आहे. आणि हे जे इतक्या मोठ्या प्रमाणावर जो मराठा समाज रस्त्यावरती येतोय त्याचं कारण आहे की प्रचंड आर्थिक संकट मराठा समाजामध्ये हे झालेलं आहे. आणि केवळ हेच नाही तर त्याच्या सोबतच आरक्षणाचा जो महत्त्वाचा विषय आहे की आरक्षण आता सगळ्यांनी सांगितलं की आरक्षणामुळे काय नुकसान होतं. 95% मार्क शासनाला लागत नाही, 80% मार्क शासनाला लागतोय. तर आमचे आता हे जे मोर्चा आहेत, एकतर तुम्ही आता सगळे विषय घेतलेलेच आहेत, हे कुणाविरुद्ध नाही येतच. आम्हाला सुशिक्षित सर्व मराठ्यांना आता एक करायचं आहे की आमचा समाज आम्हाला आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम होईल आणि आमच्या समाजाची प्रगती कशी चांगली होईल. आणि सर एक मिनिट आणि हे काम सगळ्या समाजातल्या सुशिक्षित लोकांनी करणं गरजेचं आहे. ज्या त्या समाजातल्या प्रत्येक सुशिक्षित वर्गाने आपापल्या समाजाच्या विकासासाठी चांगल्या कामासाठी आपण एकत्र येऊन एक सोल्युशनच सांगावं. जे आम्ही केलं ते आम्ही जे आता तुम्ही म्हणता डॉक्टर आणि शिक्षक तुम्ही लोकांनी हे केलंय, आम्ही जसं आमचा समाज एकत्र करून शासनाकडे आमच्या जवळजवळ 6-7 मागण्या आम्ही उस्मानाला त्या नोंदवलेल्या आहेत. तर असंच प्रत्येक तरुणांनी वेगवेगळ्या समाजातल्या चांगल्या कामासाठी आपला समाज एकत्र आणणं गरजेचं आहे आणि जे की आम्ही आता केलेलं आहे. ठीक आहे. आर्थिक सोल्युशन पण ते म्हणतात की दिलं पाहिजे. प्रत्येक जणांनी रस्त्यावरती येऊन आपल्या समाज ज्ञाती बांधवासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुमचं नाव सांगा. मी प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे, इतिहास विषय शिकवतो. आता या मोर्चामध्ये सुशिक्षित होते, उद्योगी होते, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, सर्व म्हणजे समाजातल्या सर्व घटकाचे लोक आहेत. ह्या मोर्चाचं जर आपण भूतकाळामध्ये जाऊन थोडासा सखोल अभ्यास केला तर 1000-1500 वर्षापूर्वी सुद्धा याला बघा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय सगळ्या प्रकारची कारणीभूत आहेत. फक्त ते कोपर्डीचं निमित्त असेल, परंतु आपण जर भूतकाळात थोडंसं खोलवर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पिछेहाट होत गेलेली आहे.
आपण असं म्हणतो की काही मराठ्यांच्या हातामध्ये सत्ता होती, सगळं हे खरं आहे. काही लोक 40-42 वर्षे मराठा समाजाच्या हातामध्ये सत्ता होती, नेते होते, परंतु दुर्दैवानं त्यांच्या हातामध्ये सत्ता जरी असली तर सर्वसमावेशक विकास कुठल्याही क्षेत्रात झालेलाच नव्हता. हे अपयश कोणाचं? हे अपयश पूर्ण समाजाचंच अपयश म्हणावं लागेल. आणि मग आता आपल्या लक्षात आलेलं आहे की बाबा आपल्या नेत्यांकडून आपला राजकीय विकास झालेला आहे. आम्ही व्यसनात अडकलो, अंधश्रद्धेत अडकलो, सांस्कृतिक क्षेत्रात अडकलो, अर्थकारणात आम्ही मागं आहोतच म्हणून शेकडो नव्हे लाखो आत्महत्या झालेल्या आहेत. आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो, परंतु त्या काळातले कायदे कानून व्यवस्था आज नाहीतच, अस्तित्वातच नाहीत. साधं कुठल्या एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघायची कोणाची छाती होत नव्हती, हिंमत होत नव्हती, त्याचे डोळे काढले जात होते, हातपाय तोडले जात होते. महाराजांचं नाव घेत फक्त हे सत्तेवर येण्यासाठी घेतात लोक, त्यांची घरं भरली, परंतु सर्वसामान्य माणूस जिथल्या तिथंच आहे. अजून बरेच मुद्दे राहिलेले आहेत. जाणीवपूर्वक मराठा समाजातल्या वेगवेगळ्या घटकाशी आपण बोलतोय. मी जसं म्हणालो की आता मेडिकलला ॲडमिशन घेतलेल्या मुली किंवा डॉक्टर्स मुली, इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुली, शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं, अशा सगळ्यांना संवाद साधायचा, हे दाखवायचं, हे जाणून घ्यायचं की ही खतखत काय आणि त्यावरती मार्ग काय असू शकतात. कोंडी तर फुटत नाहीये, कुणी चर्चा कुणाबरोबर करायची हा प्रश्न आहे. कुठेही जाऊ नका, लगेच परत देतोय. तुम्ही पाहत राहा बीपी माझा. शिक्षकांनी आता कसं आहे, आता आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आम्हाला जे काही समजा काही खेड्यातल्या मुलांच्या ज्या अडचणी दिसतात समोर, सगळ्यात जास्त आम्हाला दिसतात. म्हणजे शिक्षकांना जास्त दिसतात. किंवा लहान मुलं, आता समजा एका बाकावरती 2 मुलं बसलेली असतात, त्यातला एक मुलगा समजा इतर जातीचा असतो आणि एक मुलगा आपला मराठा जातीचा असतो, तर त्याच मुलाला 2-2 गणवेश मिळतात शासनातर्फे मोफत. आणि आमच्या ग्रामीण भागातल्या मुलाच्या पायात चप्पल सुद्धा नसते. म्हणजे ही जी शोकांतिका आहे आमच्या मराठा समाजाची. तुम्ही कुठल्या शाळेवरती? मी जिल्हा परिषद शाळेला. ओके. तिथली एखादी घटना तुम्हाला स्पेसिफिक? सगळी आता एकाच घटनेत नाही, म्हणजे अशा प्रत्येक शाळेवरती अशा घटना आहेत की ग्रामीण भागातले मुलं ही सगळी खेड्यातली मुलं आहेत हे, आणि त्यांचे पालक ही सगळे गरीब आहेत पालक. ग्रामीण भागातले पालक असे काही फार मोठे श्रीमंत पालक नाहीत हे. म्हणजे आता शेतीचं तुम्ही पाहताय, शेतीला म्हणजे आता निसर्गाने कुठेच आता हे 4-5 वर्षांमध्ये तर फार वाईट परिस्थिती आहे शेतीची. ठीक आहे. म्हणून तो जास्त क्वांटम मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या आणि आता तो डिस्ट्रेस दिसतोय रस्त्यावर. तुमचं नाव सांगा. मी बालचंद्र कोगाटे, जिल्हा परिषद भीम या ठिकाणी शिक्षक आहे. सर, ग्रामीण भागामध्ये आम्ही अध्यापन करतो. मग विद्यार्थ्यामध्ये तो शाळेत आल्यापासूनच जातीवादाचं बीजारोपण होतं असं माझं म्हणणं आहे. जर इतर जातीमध्ये बघितलं की बाबा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भत्ता, उपस्थिती भत्ता असतो, इतर मागासवर्गीयांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती भत्ता असतो, अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती दिली जाते, पण ओपन कॅटेगरीमधून जो मराठा समाज बहुसंख्येनं त्या ग्रामीण भागामध्ये आहे तो शिकतोय, त्यांना काय? मग ती विद्यार्थी सर त्यांना पैसे मिळतात, मग आम्हाला काय? हे कुठंतरी एक जातीयवाद वाढवण्याचं कारण ठरतंय असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे. आणखी डॉक्टरांशी आणि शिक्षकाची बोलणार. बोला, तुमचं नाव सांगा. मी बळवंत घोगरे, जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहे. सुरुवातीपासूनच सर म्हणलं तसं प्राथमिक शाळेमध्ये विषमतेची बीजं आपणच पेरतो की काय? कारण त्या मुलाला गणवेशाबद्दल आजचंच उदाहरण आहे. शुभम राजेंद्र वरपे नावाचा 7वीला विद्यार्थी आहे. आम्ही काय केलं की गणवेश बदलला शाळेचा. ड्रेस कोड बदलल्यामुळं पहिला जुना तर त्याला घालता येत नाही, मग नवीन घ्यायचा म्हटलं तर आम्ही 150 रुपयाला त्याला गणवेश त्या गुत्तेदाराकडून कमीमध्ये घेऊन 150 रुपयाला आपण देतोय. त्यांना त्या गुत्तेदाराकडूनच घेतलेत. सगळ्याला ज्या मिळतात गणवेश बाकीच्यांना, परंतु त्यांना मिळत नाहीत. त्याला शेती आहे 1.5 एकर शेती, त्याची परिस्थिती हालाकीची आहे. मग त्यानं पैसे दिले नव्हते. त्या ओपनच्या मुलाकडून आम्ही पैसे गोळा करतोय. त्यानं पैसे दिले नव्हते, मी पण मागितले नव्हते. मला जाणीव आहे त्याची, म्हणून मी पण मागितले नाहीत. परंतु आज काय झालं की एक मुलगा त्याला म्हणाला, अरे तू पैसे दिले नाहीस. मी त्या मुलाला म्हणलं, अरे राहू दे, नाही देईल म्हणलं, कधीतरी नंतर देईल. त्यानं दुपारी गेला, मला न सांगता गेला, दुपारच्या सुट्टीमध्ये गेला आणि पुन्हा पैसे घेऊन आला. अरे म्हणलं, कसं काय गेलास तू? नाही सर म्हणले, वडिलांनी दिले पुन्हा. ही परिस्थिती प्रत्येक ग्रामीण भागातल्या मराठा शेतकऱ्यांची आहे. माझं उदाहरण घेतो. माझ्या घरातला भाऊ शेती करतोय, शिक्षण झालंय त्याचं 12वी, शेतकीचा डिप्लोमा झालाय, नोकरी लागली नाही. नोकरीसाठी खूप प्रयत्न केला.
3 एकर शेती आहे. 3 एकर शेतीमध्ये अशा 1.5 किलोमीटरच्या पट्ट्या आहेत लांबक्या. त्याच्यामध्ये धड शेती करता येते. दररोज तर तो राबतोय, स्वतःच्या पत्नीसह राबतोय. तो 2 लहान मुलं आहेत. आता त्याचा मुलगा पहिलेला जातोय. त्याची फीस भरायची म्हणलं तरी मीच भरावी लागते. मी किती दिवस पुरणार आहे? मला अशी शंका येते. आज कांदा केलाय, मगाशी म्हटलं कांदा केलेला तसाच पडून आहे. मी इथे तर थोडंसं अशी थांबवतो. परिस्थिती- 1991 साली आपण आर्थिक उदारीकरण आणलं. त्यानंतर आपण थेट सेवा क्षेत्रामध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळी गुंतवणूक केली. दुर्दैवानं शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक झालीच नाही. त्याचे आज दृश्य परिणाम असे आहेत की शेतकऱ्याचा शेतमाल जेव्हा जेव्हा बाजारपेठेत येतो तेव्हा आकाशातून जमिनीवरती भाव कोसळतात. तो काहीच करू शकत नाही. आणि ह्या मुद्द्याच्या अनुषंगानं पॉलिसी निर्णय म्हणून बऱ्याच गोष्टीवरती खरं तर चर्चा व्हायला पाहिजे. तुमचं नाव सांगा मला. मी डॉक्टर विश्वास पाटील. आता जो तुम्ही प्रस्थापित आणि विस्थापित हा जो नाही हा मुख्यमंत्र्यांनी जो मुद्दा आहे ते चुकीचं आहे. मुख्यमंत्री इज टेलिंग लाय थिंग्स. शेती आणि अर्थकारण ह्याविषयी प्रिंट मीडियामध्ये अजिबात कुठलीही संकल्पना स्पष्ट नाही. स्वामीनाथन कमिशनचा जो रिपोर्ट आहे 2000 सालामध्ये जो प्रकाशित झाला, जो शासनाने गुंडाळून ठेवला, नाही 2004ला कमिशन स्थापन झालं. 2006ला ते रिपोर्ट फायनल दिली. ते रिपोर्ट फायनल दिल्यानंतर तो शासनाने अहवाल जसाचा तसा बाजूला ठेवला. आता तुम्ही काय म्हणताय की शेतीच्या संबंधित जे प्रश्न मराठा समाज मांडतोय, हा फक्त मराठा समाजाचा प्रश्न नाही साहेब, हा पूर्ण देशामध्ये असणारा शेतकऱ्या समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हे खोडून काढा की हे मराठी मागतात. नाही, मराठ्याने आज पोस्टर सगळ्यांसाठीच मागितलेला आहे. अजूनपर्यंत तो सगळ्यासाठीच मागणार आहे आणि उद्या बी तो सगळ्यासाठीच मागणार आहे. मी डॉक्टर विलास बोचरे. मी शालेय आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर हे नोकरी करत असताना मला उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, शाळा या प्रत्येक गावीत मी जाऊन आलो. तर मला शेती करणाऱ्या मराठा समाजाची जी हलाखीची परिस्थिती निदर्शनास आली. हे मला सांगावं वाटतं की 80% मराठा समाज आज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आता चर्चेत हा मुद्दा कुठं आला नाही की वैयक्तिक सावकाराकडून कर्ज काढतायत. हा मुद्दा कुठे चर्चेत आला नाही. आणि ते सावकाराकडून जे कर्ज काढतायत त्याचं चक्रवाढ व्याजाप्रमाणे 10%, 15%, 20% रुपयाने जे पैसे काढलेले असतात ते न भरता येण्यामुळे आत्महत्या झालेल्या आहेत. तर सरकार त्या दृष्टीनं काय करणार आहे? म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि तर आमच्या संवेदना आम्ही पोहोचवतो. डॉक्टर आणि शिक्षक एकत्र मिळून आम्ही आमच्या संवेदना त्यांच्या बरोबर आहेत. जरी आम्ही प्रस्थापित असू तरी आम्ही मराठा समाजाचा एक घटक आहोत. मी डॉक्टर सिद्धेश्वर जाधव. मी ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करतो. सर, मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक जाणवलं की आज तुम्ही प्रश्न इथं डॉक्टर आणि शिक्षकच का हजर आहेत. कारण खरं तर याच समाजाची, या वर्गाची आर्थिक नाळ, सामाजिक नाळ ग्रामीण भागातील मराठ्याशी जोडलेली आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक गेल्याच आठवड्यातली गोष्ट आहे. माझ्याच गल्लीतील एक अंकुश काळे नावाचा व्यक्ती आहे. त्याची मिसेस फक्त आजारासाठी डिलिव्हरीसाठी गेली आणि पैसे नव्हते म्हणून इतर सिव्हिलला गेली. त्यानंतर सोलापूर सिव्हिलला गेली आणि एक्सपायर झाली. 2 लहान मुले आहेत. त्याचं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर एक 4-5 वर्षापूर्वी त्याचे वडील शेतामध्येच करंट लागून वारले. मला सांगा, आत्महत्याग्रस्त मराठ्यांच्या शेतकऱ्यांच्या पोरांसाठी काही जर असतं तर हा कुठंतरी कमवता राहिला असता, किंवा त्याला शिक्षणासाठी आरक्षण राहिलं असतं तर हा कुठंतरी कमवता राहिला असता. आणि इथलं कुठलंही आरक्षण नसल्यामुळं आज त्याचं घर उघड्यावर आलं. दुसरं तुम्ही विचारता की हा समाज रस्त्यावर काय म्हणून? हा समाज डोळसपणे वाचन करणारा समाज आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक बऱ्याच ग्रामपंचायतमधून किंवा बऱ्याच ठिकाणाहून सुज्ञ लोकांनी फडणवीस साहेबांना पत्र पाठवली की पुरंदरेसारख्या शिवद्रोही माणसांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, तरी सुद्धा दिला. आणि तमाम मराठ्यांची अस्मिता आज तुम्ही अपमान केला. त्यामुळं बराच मराठा समाज डॉक्टर आणि शिक्षकासहित आज रस्त्यावर उभा आहे. ठीक आहे. तुमचं नाव सांगा. मी श्री मल्हार माने, शिक्षण विस्तार अधिकारी आहे. मी आत्ता जे मराठा मोर्चे निघत आहेत, सुरुवात याची औरंगाबादपासून झाली आणि दिवसेंदिवस या मराठा मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या मराठ्यांची संख्या खूप वाढत आहे. याचा जर विचार केला तर कुण्या राजकीय पक्षाने पुरस्कृत हे लोक एकत्र येत नाहीत. आणि त्याच्या खोला जाऊन आणि म्हटलं की ज्या काही मराठा संघटना आता कार्यरत आहेत त्या मराठा संघटनाच्या सुद्धा प्रयत्नाने एवढे येत नाहीत. ठीक आहे, मराठा संघटनाचा याच्यामध्ये सहभाग आहे, परंतु तुलनेनं अधिक समाज जो इथं मोर्चामध्ये येतोय तो स्वयंप्रेरणेने येतोय. याचं कारणच एक आहे की ग्रामीण भागामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये खूप तीव्र भावना आहेत. सर, खूप तीव्र भावना आहेत. शेतकऱ्यांची, शेतमजुरांची अवस्था शहरी भागामध्ये काम करणाऱ्या अगदी सगळ्या समाजातल्या मजुरापेक्षा, अगदी बिगारी काम करणाऱ्यापेक्षा सुद्धा वाईट आहे, पिचलेला आहे हा समाज. प्राथमिक सगळ्या चर्चा आपण आता जाणीवपूर्वक पहिल्या भागामध्ये घेतल्या की हा समाज
डॉक्टर आणि शिक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी का होत आहेत? इथे एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर उर्वरित मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा ABP माझा.